त्यानंतर वळूयात आपण दिवसभरातील तिसऱ्या महत्त्वाच्या बातमीकडे। वंदे मातरम या भारताच्या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष पूर्ण झाली। मात्र या गीतामागचा रंजक इतिहास तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर मग मी सांगतो। बंकिमचंद्र चॅटर्जी हे या गीताचे लेखक आहेत आणि 1858 मध्ये इंग्लंडच्या राजवटीमध्ये भारताच्या उपजिल्हाधिकारी पदावर नियुक्त होणारे पहिले भारतीय होते। त्यांनी 1875 मध्ये वंदे मातरम या गीताची रचना केली, जे बंगाली आणि संस्कृत भाषेमध्ये होतं। नंतर त्यांनी हे गीत त्यांच्या प्रसिद्ध मात्र वादग्रस्त असलेल्या आनंदमठ या कथेत जोडलं। या गीतातील प्रतीक आणि दृश्य बंगालशी संबंधित आहेत आणि यात संयुक्त बंगाल प्रांतातील 7 कोटी लोकसंख्येचा उल्लेख आहे। अरबिंदो घोष यांनी जेव्हा या गीताचा अनुवाद केला तेव्हा त्याला बंगालचे राष्ट्रगीत म्हणून ओळख मिळाली। नंतर 1905 मध्ये बंगालच्या फाळणी विरोधात जनतेने केलेलं बंड आणि वंदे मातरम हे गीत या लढ्यामध्ये प्रमुख भूमिका बजावताना दिसलं। हिंदू मुस्लिम दोघेही या गीताचा उपयोग करून इंग्रजांवर विरोध करू लागले। या गीताला रवींद्रनाथ टागोर यांनी सुंदर सूर दिला आणि त्यानंतर प्रत्येक क्रांतिकारी फक्त वंदे मातरमचाच नारा देऊ लागला आणि मग अशा प्रकारे वंदे मातरम हे गीत भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं एक महत्त्वाचं प्रतीक बनलं। संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही वंदे मातरम बद्दल चर्चा झाली आणि यावेळी पंतप्रधान मोदींनी जवाहरलाल नेहरूंवर निशाणा साधला। त्यानंतर प्रियंका गांधींनी पंतप्रधान मोदींच्या भाषणाचा संदर्भ देत त्यांना प्रत्युत्तर देखील दिलं। पंतप्रधान मोदी चांगली भाषणं देतात, मात्र त्यांची एक कमजोरी म्हणजे ते तथ्यांमध्ये कमकुवत आहेत, असं प्रियंका गांधींनी बोलून दाखवलं। वंदे मातरम के प्रति मुस्लिम लीग की विरोध की राजनीति तेज होती जा रही थी। मोहम्मद अली जिन्ना ने लखनऊ से 15 अक्टूबर 1937 को वंदे मातरम के विरुद्ध का नारा बुलंद किया। फिर कांग्रेस के तत्कालीन अध्यक्ष जवाहरलाल नेहरू को अपना सिंहासन डोलता दिखा। बजाय कि नेहरू जी मुस्लिम लीग के आधारहीन बयानों को तगड़ा जवाब देते, करारा जवाब देते और वंदे मातरम के प्रति खुद की भी और कांग्रेस पार्टी की भी निष्ठा को प्रकट करते, लेकिन उल्टा हुआ। वो ऐसा क्यों कर रहे वो तो पूछा ही नहीं, न जाना, लेकिन उन्होंने वंदे मातरम की ही पड़ताल शुरू कर दी। मुस्लिम लीग के सामने घुटने टेक दिए और मुस्लिम लीग के दबाव में किया और कांग्रेस का ये तुष्टीकरण की राजनीति को साधने का एक तरीका था। कांग्रेस वंदे मातरम के बंटवारे के लिए झुकी, इसलिए कांग्रेस को एक दिन भारत के बंटवारे के लिए झुकना पड़ा। सर भाषण बहुत अच्छा देते हैं, लेकिन तथ्यों के मामले में कमजोर पड़ जाते हैं। बहुत कमजोर। इसमें भी एक कला होती है कि तथ्यों को किस तरह से जनता के सामने रखा जाए। बंगाल का चुनाव आ रहा है। सुनिए 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 सुनिए। हाँ कोई बात नहीं, हम तो देश के लिए हैं। हम देश के लिए हैं, आप चुनाव के लिए हैं, हम देश के लिए हैं। हम जितने भी चुनाव हारे, हम यहाँ बैठे रहेंगे और आपसे लड़ते रहेंगे और आपकी विचारधारा से लड़ते रहेंगे। क्या सत्ता पक्ष के हमारे साथी इतने अहंकारी हो गए हैं कि अपने आप को महात्मा गांधी जी से, रविंद्रनाथ टैगोर जी से, राजेंद्र प्रसाद जी से, बाबा साहब अंबेडकर जी से, मौलाना आजाद जी से, सरदार पटेल जी से, सुभाष चंद्र बोस जी से बड़ा समझने लग गए हैं?
मोदी जी का अपने भाषण में ही कहना कि राष्ट्रगीत को एक विभाजनकारी सोच द्वारा काटा गया, उन सब महापुरुषों का अपमान है जिन्होंने अपना पूरा जीवन इस देश की आजादी की लड़ाई में झोंक दिया। वंदे मातरम को विभाजित करने का आरोप लगाकर आप पूरी संविधान सभा पर आरोप लगा रहे हैं, उसके हर एक नेता को दोषी ठहरा रहे हैं। यह हमारी संविधान सभा और हमारे संविधान का खुला वार है। मुस्लिम लीगच्या दबावामुळे नेहरूंनी वंदे मातरम गाण्याचे तुकडे केले। या मोदींच्या आरोपांनंतर अनेकांच्या मनात पंडित जवाहरलाल नेहरूंच्या भूमिकेबद्दल प्रश्न उपस्थित होऊ लागले। मात्र 1948 सालचे जे नेहरूंचे पत्र आहेत त्यातून त्यांची भूमिका देखील स्पष्ट होते। तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्य घटनेवर अनेक सुधारणा आणि चर्चा झाल्या आणि त्याचवेळी देशाचं राष्ट्रगीत कोणतं असावं यावर देखील चर्चा सुरू झाली। मुख्यत्वे वंदे मातरम आणि जन गण मन या दोन गाण्यांचे प्रस्ताव होते। अखेरीला 1948 मध्ये जन गण मनला राष्ट्रगीत म्हणून निवडण्यात आलं। पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याबाबत 2 पत्रांमध्ये आपली स्पष्ट भूमिका मांडली होती, ज्याची माहिती एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेली आहे। पहिलं पत्र नेमकं काय म्हणतं ते देखील पाहूया। पहिलं पत्र होतं 21 मे 1948 रोजी। त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जनगण मनला राष्ट्रगीत म्हणून स्वीकारण्याचा प्रस्ताव मांडला। 3 आठवड्यांनी म्हणजे 15 जूनला नेहरूंनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री BC रॉय यांना लिहिलेल्या पत्रामध्ये वंदे मातरमच्या संदर्भात त्यांची भूमिका स्पष्ट केली। नेहरू म्हणाले की काही मुस्लिमांनी वंदे मातरमला विरोध केला असा मुद्दा फारसा महत्त्वाचा नाहीये, मात्र त्यांना असं वाटलं की वंदे मातरम आजच्या काळामध्ये राष्ट्रगीत म्हणून योग्य नाहीये। ते गाणं स्वातंत्र्य लढ्याचा एक हिस्सा आहे, पण राष्ट्रगीत हे भूतकाळातील संघर्षापेक्षा विजय आणि ध्येयपूर्तीशी संबंधित असायला हवं। तसंच त्यांनी सांगितलं की राष्ट्रगीताची चाल म्हणजे संगीताची लय खूप महत्त्वाची आहे आणि वंदे मातरमची लय ही इतर देशांच्या तुलनेमध्ये कमी प्रभावी आहे। भाषेच्या अडचणीही असल्यानं हे गाणं मात्र सर्वत्र समजत नाही असं देखील त्यावेळी म्हणलं गेलं। बरं, 21 जून 1948 रोजी श्यामा प्रसाद मुखर्जी यांना नेहरूंनी लिहिलेल्या दुसऱ्या पत्रामध्ये देखील त्यांनी असंच मत मांडलेलं आहे। वैयक्तिकरित्या नेहरूंना वाटतं की वंदे मातरम राष्ट्रगीत होण्याच्या निकषांवर खऱ्या अर्थानं उरत नाही, कारण त्याची लय ऑर्केस्ट्रा किंवा बँडवर साजेशी नाही। या उलट जन गण मनला भारतात आणि विदेशात उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे। वंदे मातरम हे स्वातंत्र्य लढ्याचा महत्त्वाचा भाग आहे आणि त्याचा भावनिक जुडाव कायम राहील, मात्र त्याचा राष्ट्रगीत म्हणून निवड होऊ शकत नाही। जन गण मनमध्ये विजय आणि ध्येयपूर्तीची भावना दिसून येते असं त्यामध्ये नमूद करण्यात आलं। मग नेहरूंनी संसदेतही स्पष्ट केलं की राष्ट्रगीताच्या संगीताला देशाच्या सांगीतिक कौशल्याशी जुळणं आवश्यक आहे, पण मग त्यात पाश्चात्य संगीताचा स्पर्श असायला हवा जेणेकरून ते बँडनं सुद्धा वाजवता येईल। राष्ट्रगीताचं महत्त्व कदाचित देशांतर्गतपेक्षा विदेशात अधिक असतं। त्यांनी घटना समितीला आपण नेमके कोणतं गाणं राष्ट्रगीत म्हणून स्वीकारायचं हे ठरवावं असा सल्ला दिला। अगदी नव्यानं काही गाण्याचा पर्याय असल्यासही तो विचारात घेता येऊ शकतो असं देखील नेहरू म्हणाले होते। या सर्व मतांमुळे जन गण मनला राष्ट्रगीत मानलं गेलं, तर वंदे मातरमला स्वतंत्रता संग्रामाचं महान गीत म्हणून अजूनही जपलं जातं आणि देशाच्या स्वातंत्र्याच्या आठवणीसाठी ते महत्त्वाचं देखील ठरलेलं आहे। तर एकंदरीतच आज 150 वर्ष पूर्ण झाल्यानंतर या गोष्टी भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।